आणि यानंतरची बातमी रायगडच्या पालकमंत्रीपदाची। रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती दिल्यानंतर अजूनही काही निर्णय झालेला नाहीये, त्यामुळे शिंदे गटामधली अस्वस्थता वाढली आहे। शिंदे गटाचे नेते आता निर्णायक पवित्र्यामध्ये दिसतात। शिंदे गटाचे नेते आता रायगडमधली घराणेशाही संपवण्याची भाषा करतात। भरत गोगावले पालकमंत्री होतील याची गेली 5 वर्ष शिवसेना वाट पाहतेय, पण अजूनही गोगावले वेटिंगवरच आहेत। आदिती तटकरेंना गोगावले समर्थकांचा टोकाचा विरोध आहे। रायगडमधला तटकरे विरुद्ध गोगावले संघर्ष आहे नेमका काय आणि वर्चस्वाची लढाई आता नेमकी कोणत्या वळणावर पोहोचली आहे बघूया। आदिती तटकरेंनी प्रजासत्ताक दिनाला रायगडमध्ये झेंडावंदन केलं, पण हीच दृश्य पाहून रायगडमधल्या गोगावले समर्थकांचा मात्र जळफळाट झाला। गेली बरीच वर्ष पालकमंत्री पदाकडे डोळे लावून बसलेल्या गोगावलेंना पालकमंत्रीपद अजूनही मिळालेलं नाही। त्यामुळे रायगडमध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध दादांची राष्ट्रवादी अशी धुसफूस दिवसेंदिवस वाढतच चालली आहे। गोगावले समर्थक प्रचंड आक्रमक आहेत। त्यांनी रायगडमधली घराणेशाही संपवण्याचा विडा उचललाय। पाय लावाल तर जय महाराष्ट्र करू असा निर्णायक पवित्रा गोगावलेंनी घेतलाय। एक भले मोठं कुटुंब आम्ही राजकारणापासून संपवलं आहे, दुसरं कुटुंब तुमचं संपवलं, तर आम्हाला खूप त्रास दिला। तर माझ्यासारख्या माणसाला तिसऱ्यांदा फसवलंय, राजाला मोठ्याला एकदा फसवलंय, मला तिसऱ्यांदा फसवलं। मानसीला रुपये एकदा फसवलं, तेव्हा शेका पक्षाची गॅटमेट केली, मानसीला अध्यक्ष होऊन दिलं नाही आहे। मी जयंत पाटीलला मुलाला पराभूत केलं, त्यावेळेस ठरलं म्हणजे तुम्हीच अध्यक्ष, पण त्यावेळेस काळी जादू आली आणि शेवटच्या रात्री मला सगळं जमणार नाही आहे, पण मी लढलो होते निवडणूक, फास्ट होऊन लढलो निवडणूक, पराभूत झालं असतं तरी पण त्यांना दाखवून दिलं त्या लढवल्या कार्यकर्त्या कधी हार मानणार नाही आहे। आणि पालकमंत्री पण आमचा गाव आहे, आम्ही असं काही मागत नाही। तुम्ही जर व्यवस्थित राहिला असता तर आम्ही त्याचा विचार केला तर ह्यानेच आम्हाला समजवलं असतं, परंतु तुम्ही जे काही तुमचे आता असले दाखवले, आता शेवटी सांगितलं, आता आमचे असले काय ती बघा, कारण आमची पद्धत आहे, पाय लागला आम्ही पाया पडतो, जाणून कोणाला पाय लावतो, पण आम्हाला जर कोणी पाय लावायचा जाणून प्रयत्न केला तर बाकी त्याला जय महाराष्ट्र ढापला हा आमचा करू शकतो। रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष तसाच जुना आहे। रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे महाडमधून भरत गोगावले, अलिबागमधून महेंद्र दळवी तर कर्जतमधून महेंद्र थोरवे असे 3 आमदार आहेत। तर पनवेलमध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर, उरणमध्ये महेश बालदी, पेणमध्ये रवींद्र पाटील असे भाजपचे 3 आमदार आहेत। श्रीवर्धनमधून मात्र राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे या एकमेव आमदार आहेत। तर रायगडचे खासदार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आहेत। रायगडमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक आमदार आहेत, यामुळे रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे असावं असं शिवसेनेच्या शिंदे आमदारांचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे रायगडवर कायम वर्चस्व राहावं यासाठी तटकरे खूप आग्रही आहेत। या सगळ्या गोष्टींमध्ये तटकरे विरुद्ध शिंदे समर्थक आमदार यांचा वाद नवा नाही आहे। एका बाजूला शिंदेंना रायगडचं मंत्रिपद हवं आहे, तर दुसरीकडे तटकरेंना कायम स्वतःकडेच रायगडचं पालकमंत्रीपद ठेवायचं आहे। यामुळे राजकीय संघर्ष विकोपाला गेल्याचं दिसून येते। सध्याच्या परिस्थितीत रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे। गोगावले विरुद्ध तटकरे हा संघर्ष रायगडमध्ये होताच, पण अजित पवार महायुतीत आल्यानंतर हा संघर्ष आणखीनच वाढलाय। महाविकास आघाडी सरकारच्या काळात आदिती तटकरे या रायगडच्या पालकमंत्री होत्या। 2019 मध्ये आमदारांच्या संख्येनुसार शिवसेनेलाच पालकमंत्रीपद मिळावं अशी शिवसेनेची आग्रही मागणी होती, पण उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीच्या दबावात येऊन तटकरेंकडे पालकमंत्रीपद दिलं असा आरोप थोरवेंनी केलाय। त्यावेळीही भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांनी आदिती तटकरेंच्या विरोधात भूमिका घेतली होती। नियोजन समितीच्या बैठकांमध्ये किंवा निधी वाटपासंदर्भात गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यामध्ये खडाजंगी व्हायची। पालकमंत्री आदिती तटकरेंवर शिवसेनेच्या आमदारांचा रोष होता, म्हणूनच एकनाथ शिंदेंच्या बंडाला साथ दिली। आता न्याय द्या असं थोरवेंचं म्हणणं आहे। MMR रिजनचा पुढचा टप्पा हा रायगड आहे। पुढच्या काळात मोठ्या उद्योगांसह महत्त्वाचे प्रकल्प रायगडमध्ये आकाराला येणार आहेत। अशावेळी रायगड ताब्यात ठेवण्यासाठी
शिवसेना आणि राष्ट्रवादीत चुरस आहे. वरवर हा संघर्ष गोगावले विरुद्ध आदिती तटकरे असा जरी दिसत असला तरीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार अशी ही सरकारमधल्या वर्चस्वाची लढाई आहे. सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.